नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. आदिवासी पावरा समाजाचा क्रांतिकारक निर्णय. अनिष्ट रूढींना तिलांजली, 36 ठराव मंजूर. विवाहातील देज रकमेवर नियंत्रण तर डीजे आणि मांसाहारी जेवणावळींवर बंदी. समाजाच्या प्रबोधनासाठी विचार मंचाचा ऐतिहासिक पुढाकार. उपसंपादक रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क, धडगाव. आदिवासी पावरा समाजाने आपल्या उदात्त संस्कृतीचे जतन करतानाच काळाच्या ओघात शिरलेल्या घातक आणि अनिष्ट रूढी परंपरांना कायमची तिलांजली देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आदिवासी पावरा समाज विचारमंचाच्या वार्षिक सहविचार सभेत समाजहिताचे तब्बल 36 ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले असून यातून संपूर्ण जिल्ह्याला सामाजिक परिवर्तनाचा एक नवा आरसा दाखवण्यात आला आहे. सभेत घेतलेल्या निर्णयानुसार अबा पावरा समाजात विवाहासाठी मुलीचे वय 18 आणि मुलाचे वय 21 पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. लग्नातील वाढता खर्च पाहता देज हुंडा रक्कम संपूर्ण तालुक्यात 15,049 रुपये इतकीच मर्यादित ठेवण्यात आली आहे. यापेक्षा जास्त रक्कम घेणाऱ्याला तितकाच दंड आकारला जाईल. विशेष म्हणजे लग्नातील डीजे आणि बँडवर पूर्णपणे बंदी घालून पारंपरिक वाद्यांचा वापर अनिवार्य केला आहे. तसेच साखरपुडा, महागड्या भेटवस्तू आणि पत्रिका छापण्यासारख्या अनावश्यक खर्चाला फाटा देण्यात आला आहे. समाजाने व्यसनमुक्तीच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. लग्न कार्यात तंबाखू आणि सिगारेटवर बंदी घालण्यात आली असून दारूचा वापर केवळ पूजेपुरता मर्यादित राहील. तसेच विवाहापूर्वी सिकलसेल तपासणी करून घेण्यावर भर देऊन आरोग्याप्रती जागरूकता निर्माण करण्यात आली आहे. मृत्यू आणि अंत्यविधी संदर्भातील प्रथांमध्येही मोठे बदल सुचवण्यात आले आहेत. मृतदेहावर पैसे किंवा अनावश्यक कपडे टाकण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. उत्तर कार्यात बकऱ्याचे मटण देण्याची जुनी प्रथा बंद करून हा विधी अत्यंत साध्या पद्धतीने आणि कमी खर्चात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नातेसंबंधातील विवाह हे समाजाविरुद्ध असल्याचे स्पष्ट करत असे प्रकार घडल्यास संबंधितांवर बहिष्कार टाकण्याचा कडक ठराव करण्यात आला. तसेच विवाहित महिलेला सासरकडून त्रास झाल्यास समाज समिती तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वासही यावेळी देण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी नामदेव पटले होते तर धनसिंग पावरा यांनी ठराव मांडले. यावेळी तालुक्यातील विविध गावांतील सामाजिक कार्यकर्ते, पोलीस पाटील आणि नोकरदार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. पारंपरिक पुजाऱ्यांचा सन्मान राखत आणि होळी, नवाई सारखे सण पारंपरिक पद्धतीनेच साजरे करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पावरा समाजाने घेतलेले हे निर्णय केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण ग्रामीण भागातील उधळपट्टी आणि अनिष्ट प्रथांना रोखण्यासाठी एक दीपस्तंभ ठरणार आहेत. समाजाच्या या प्रबोधन आणि परिवर्तनाच्या भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.